हाय फ्रेंड्स, तर चला आज आपण इयत्ता 6वीचं जे काही नवीन बुक आलेलं आहे तो इयत्ता 6वीचा जो बदललेला सिलेबस आहे त्या सिलेबसमधील चॅप्टर क्रमांक 1 3 डायमेन्शनल शेप्स पाहणार आहोत. आयडेंटिफाय द शेप्स. आता पहिल्यांदा आपल्याला रिव्हिजन दिलेलं आहे. बघा काय झाले. 3 डायमेन्शनल शेप्स. आयडेंटिफाय द शेप्स ऑफ द फॉलोइंग ऑब्जेक्ट्स अँड क्लासिफाय देम ॲज 2 डायमेन्शनल अँड 3 डायमेन्शनल शेप्स. 2 डायमेन्शनल म्हणजे काय आणि 3 डायमेन्शनल म्हणजे काय. आता बघा, ज्या शेपला फक्त 2 मेजरमेंट्स दिलेले असतात त्याला म्हणायचं 2 डायमेन्शनल. आता हा मी एक रेक्टँगल ड्रॉ केला. ह्या रेक्टँगलला बघा काय आहे, लेंथ आहे आणि ब्रीड्थ आहे की नाही. आता याला लेंथ आणि ब्रीड्थ दोन्ही आहे म्हणून याला 2 डायमेन्शनल झाला. ज्याला लेंथ, ब्रीड्थ आणि हाईट तिन्ही असेल ते काय झाले, 3 डायमेन्शनल. ज्यांना फक्त लेंथ आणि ब्रीड्थ आहे ते झाले 2 डायमेन्शनल. ज्यांना लेंथ, ब्रीड्थ आणि हाईट तिन्ही असेल ते काय झाले, 3 डायमेन्शनल. आता बघा, हे दिलेल्या ज्या शेप्स आहेत ह्या शेपमध्ये 2 डायमेन्शनल कोणते आणि 3 डायमेन्शनल कोणते ते आपल्याला ओळखायचे आहेत. आता बघा, 3 डायमेन्शन हा ड्रम आहे. ड्रमला लेंथ ही असते, ब्रीड्थ ही असते आणि हाईट ही असते म्हणून ड्रम कसा झाला, 3 डायमेन्शनल. त्यानंतर हा आहे काय, हा आहे सरफेस ऑफ अ टेबल. आपल्याला कंप्लीट टेबल सांगितलेला आहे का, नाही, फक्त ह्या टेबलचा हा वरचा सरफेस सांगितला आहे. सरफेसला फक्त लांबी आणि रुंदी, लेंथ आणि ब्रीड्थ दोन्हीच असणार आहेत म्हणून हा सरफेस ऑफ द टेबल कसा झाला, 2 डायमेन्शनल. त्यानंतर बघा, रीड पाईप. आता ह्याला लेंथ ही असणार आहे, ब्रीड्थ ही असणार आहे आणि हाईट ही असणार आहे म्हणून ही काय झाली, 3 डायमेन्शनल ऑब्जेक्ट. आता इथे आपल्याला कॅरम बोर्ड सरफेस सांगितला आहे. व्यवस्थित वाचायचं. फक्त कॅरम बोर्ड सांगितलं आहे का, नाही, कॅरम बोर्ड सरफेस. आता फक्त सरफेसला मग एक तर लेंथ असणार आहे आणि ब्रीड्थ असणार आहे म्हणून हे काय झाले, 2 डायमेन्शनल्स. म्हणजे 2 डायमेन्शनल जे आहेत ते 2 डायमेन्शनलमध्ये लिहायचे, 3 डायमेन्शनल जे आहेत ते 3 डायमेन्शनलमध्ये लिहायचे. आता हा आहे हार्मोनियम. आता हार्मोनियमला पण लेंथ, ब्रीड्थ आणि हाईट तिन्ही आहे म्हणून हा कशामध्ये गेला, 3 डायमेन्शनलमध्ये गेला. हा आहे रोड. या रोडला फक्त लेंथ आणि ब्रीड्थ असणार आहे म्हणून हा काय झाला, 2 डायमेन्शनल. आता हे आहे प्लेग्राऊंड. आता प्लेग्राऊंड हे कसं दाखवलं आहे आपल्याला, फक्त रेक्टँगल टाईप दाखवले म्हणजे याच्यामध्ये फक्त लेंथ आहे आणि ब्रीड्थ आहे म्हणून प्लेग्राऊंड ही 2 डायमेन्शनल. आता स्पिनिंग टॉप. स्पिनिंग टॉपला लेंथ असणार आहे, ब्रीड्थ असणार आहे, हाईट असणार आहे. हे तिन्ही मेजरमेंट्स असणार आहेत म्हणून ते कशामध्ये गेलं, 3 डायमेन्शनलमध्ये. ओके, 2 डायमेन्शनल आणि 3 डायमेन्शनल हे ऑब्जेक्टचं ओळखायचे शेप्स आणि ह्याच्यामध्ये आपल्याला राईट डाऊन करायचं आहे. त्यानंतरचं बघा पुढचा प्रश्न काय आहे, राईट डाऊन द नेम्स ऑफ सम अदर शेप्स दॅट यू नो अँड क्लासिफाय देम. आता तुम्हाला माहीत असलेल्या काही शेप्स लिहायच्या 2 डायमेन्शनल आणि 3 डायमेन्शनलमध्ये क्लासिफाय करून. ओके, त्यानंतर बघा 1 डायमेन्शनल शेप. आता 1 डायमेन्शनल म्हणजे एक शेप आहे ज्याला फक्त लेंथ आहे. ही जी लाईन सेगमेंट इथं ड्रॉ केलेली आहे या लाईन सेगमेंटला फक्त लेंथ आहे की नाही, फक्त एकच मेजरमेंट आहे म्हणून काय म्हणायचं, 1D 1 डायमेन्शनल शेप. त्यानंतर 2 डायमेन्शनल शेप. 2 डायमेन्शनल शेप म्हणजे काय, 2 डायमेन्शनल शेप्स ऑक्युपाय द शेप ऑन अ फ्लॅट सरफेस. एखाद्या फ्लॅट सरफेसवरती ते एक स्पेस ऑक्युपाय करतात, जागा व्यापतात. ती वस्तू एखाद्या सरफेसवरती जागा व्यापते त्याला काय म्हणायचं, 2 डायमेन्शनल शेप्स. आता हा जो रेक्टँगल त्यांनी इथे ड्रॉ केलेला आहे या रेक्टँगलला लेंथ ही आहे आणि विड्थ ही आहे की नाही, लेंथ आहे, विड्थ आहे म्हणून हे काय झालं, 2 डायमेन्शनल शेप्स. यालाच आपण 2D असंही म्हणतो. त्यानंतरचा पुढं काय सांगितलं, 3 डायमेन्शनल शेप्स. आता 3 डायमेन्शनल शेप्स म्हणजे काय, ज्याला हाईट आहे, लेंथ आहे, विड्थ आहे. हाईट, लेंथ, विड्थ तिन्ही असतील 3 डायमेन्शनल शेप्स. 3 डायमेन्शनल शेप्स ऑक्युपाय प्लेस इन स्पेस. आता बघा, ऑब्झर्व 2 डायमेन्शनल अँड 3 डायमेन्शनल शेप्स थ्रू द इंटरनेट. आता तुम्ही काय करायचं आहे, ते इंटरनेटवरती सर्च करायचं आहे 2 डायमेन्शनल आणि 3 डायमेन्शनल शेप्स कोणकोणते आहेत ते. आता पुढं बघा काय सांगितलं, डिस्कस द 2 डायमेन्शनल अँड 3 डायमेन्शनल शेप्स इन द पिक्चर्स बेस्ड ऑन द फॉलोइंग पॉईंट्स. आता इथं काय सांगितलं, अ ट्री अँड इट शॅडो. आता मला सांगा, कोणत्याही वस्तूची सावली जेव्हा पडते, शॅडो म्हणजे काय, सावली, ती कशी असते, असं प्लेन सरफेसवरती पडलेली असते की नाही. आता प्लेन सरफेसवरती पडलेली शॅडो
असल्यामुळं त्याला फक्त लेंथ आणि ब्रीड एवढी जास्त हाईट असते का? नसते. मग इथं काय सांगितलं त्यांनी, अ ट्री अँड इट्स शॅडो. अ ट्री अँड इट्स शॅडो. आता ह्या झाडाची सावली इथं पडली, मग ही कशी असणार आहे? 2 डायमेन्शनल असणार आहे, बरोबर ना. जर आपल्याला फक्त ट्री विचारलं असेल तर 3 डायमेन्शनल झालं असतं. ट्रीला झाडाला लेंथ ब्रीड हाईट तिन्ही असतं. पण इथं काय सांगितलं, अ ट्री अँड इट्स शॅडो. ह्या झाडाची जी सावली आहे ती कशी असणार आहे? 2 डायमेन्शनल. आणि हे फक्त झाड कसं असणार आहे? 3 डायमेन्शनल. फक्त झाड विचारलं आपल्याला, फक्त ट्री सांगितलं तर ट्रीला हाईट आहे, लेंथ आहे, ब्रीड आहे, म्हणून ते 3 डायमेन्शनल झालं. आणि ह्या ट्रीची शॅडो आहे ती 2 डायमेन्शनल झाली. इथं काय सांगितलं आहे, फेसेस ऑफ कपबोर्ड अँड कपबोर्ड. आता हा जो कपबोर्ड आहे त्या कपबोर्डला लेंथ आहे, ब्रीड आहे, हाईट आहे, म्हणून हा कसा झाला? 3 डायमेन्शनल. पण जो फेसेस आहे त्या कपबोर्डचा कपाडाचा जो फक्त पुढचा भाग आहे त्याला लेंथ आणि ब्रीड तर 2च असणार आहेत मेजरमेंट, म्हणून जर फेसेस ऑफ कपबोर्ड कसा असणार आहे? 2 डायमेन्शनल. आणि फक्त कपबोर्ड कसा असणार आहे? 3 डायमेन्शनल. त्यानंतर बघा, फेस ऑफ ट्रंक अँड ट्रंक. आता फक्त फेसेस ऑफ ट्रंक ट्रंकचा हा वरचा पार्ट कसा असणार आहे? 2 डायमेन्शनल. आणि कंप्लीट ही ट्रंक आपण जर विचारात घेतली तर ती कशी असणार? 3 डायमेन्शनल. त्याला लेंथ आहे, ब्रीड आहे, हाईट आहे, बरोबर. आता 2 डायमेन्शनल शेप्समध्ये बघा, हे जे 2 डायमेन्शनल शेप्स आहेत, हा जो रेक्टँगल आहे हा रेक्टँगल 2 डायमेन्शनल शेप्स आहे. या रेक्टँगलला व्हर्टेक्स किती आहेत बघा? 1 2 3 4. हाऊ मेनी व्हर्टेक्स इन रेक्टँगल? 4 व्हर्टेक्स. ओके, 1 2 3 4. ह्या रेक्टँगलला 4 व्हर्टेक्स आहेत. साईड्स किती आहेत बघा? साईड्सलाच आपण आर्मही म्हणतो. 1 2 3 4. 4 साईड्स आहेत, 4 व्हर्टेक्स आहेत. आता ह्या रेक्टँगलचे ईच अँगल इज 90 डिग्री. ह्या रेक्टँगलचा प्रत्येक अँगल, प्रत्येक कोन किती असतो? 90 डिग्री. ईच अँगल इज 90 डिग्री. आणि या रेक्टँगलचे अपोजिट साईड्स आर कसे असतात? इक्वल. अपोजिट साईड्स आर इक्वल. ईच अँगल्स इज 90 डिग्री, अपोजिट साईड्स आर इक्वल. त्या पद्धतीने जो 3 डायमेन्शनल शेप दिलेला आहे, ह्या 3 डायमेन्शनल शेपमध्ये किती व्हर्टेक्स आहेत? 1 2 3 4 5 6 7 8. किती आहेत? 8 व्हर्टेक्स आहेत. आणि याला एजेस किती आहेत बघा? ह्या एजेस म्हणजे ह्या कडा, ह्या ज्या कडा दिसतात ह्या 12 कडा असतात. आणि फेसेस, हे जे फेसेस आहेत ते किती असतात? 6 फेसेस. जो 3 डायमेन्शनल शेपचा हा क्युबाईड आहे, या क्युबाईडला व्हर्टेक्स म्हणजे 8 व्हर्टेक्स आहेत. त्यानंतर एजेस म्हणजे कडा 12 आहेत, 12. आणि फेसेस किती आहेत? 6. आता बघा, त्यानंतर आपल्याला इथं पुढं काय दिले त्यांनी? 2 डायमेन्शनल शेप्स अँड 3 डायमेन्शनल शेप्स दिले. 2 डायमेन्शनल शेप्स म्हणजे काय? द कॉमन पॉईंट ऑफ 2 साइड्स इज अ व्हर्टेक्स. द कॉमन पॉईंट ऑफ 2 साइड्स इज अ व्हर्टेक्स. हे 2 डायमेन्शनलमध्ये. आणि 3 डायमेन्शनल शेप्समध्ये कॉमन पॉईंट्स ऑफ 3 ऑर मोर एजेस इज अ व्हर्टेक्स. इथं फक्त कॉमन पॉईंट किती असतो? 2 साईड्समध्येच कॉमन पॉईंट असतो. 2 डायमेन्शनल. 3 किंवा मोर असतील तर 3 डायमेन्शनल्स. अ लाईन सेगमेंट कनेक्टिंग 2 adjacent vertices of a 2-dimensional shape is a side of that shape. And in 3-dimensional shape, the common side of 2 surface is called the edges. A 2-dimensional shape has only one surface. 2-dimensional shape ला फक्त एकच surface असतो. 3-dimensional shapes is formed by the combinations of many surface. 3-dimensional shapes ला खूप साऱ्या सरफेसेस असू शकतात. हे जे एक्झाम्पल आहेत, सर्कल, ट्रायंगल, रेक्टँगल, स्क्वेअर, हे कशाचे आहेत? 2 डायमेन्शनलचे. आणि हे कोन, हे जे एक्झाम्पल्स दिलेले आहेत ते सर्व एक्झाम्पल 3 डायमेन्शनल शेप्स आहेत. आता आपल्याला इथं काय सांगितले त्यांनी बघा, पॉलिगॉन म्हणजे काय? अ क्लोज्ड फिगर विथ 3 or more साइड्स इज अ पॉलिगॉन. अ क्लोज्ड फिगर, एक बंदिस्त अशी आकृती, त्या आकृतीला किती साईड्स पाहिजेत? 3 किंवा 3 पेक्षा जास्त. 3 or more साईड्स आर कॉल्ड अ पॉलिगॉन. आता कंप्लीट द टेबल. हा टेबल आपल्याला कंप्लीट करायचा आहे. हा ट्रायंगल आहे. नंबर ऑफ व्हर्टायसेस 1 2 3. नंबर ऑफ साइड 1 2 3. ओके. हा आहे क्वाड्रिलॅटरल. याला नंबर ऑफ व्हर्टायसेस 1 2 3 4. नंबर ऑफ साइड्स 1 2 3 4. याला व्हर्टायसेस किती आहेत आणि साइड्स म्हणजे बाजू किती आहेत ते काउंट करून लिहायचं आहे. हा आहे पेंटागॉन. 1 2 3 4 5 म्हणजे 5 व्हर्टायसेस, 5 व्हर्टायसेस. आणि नंबर ऑफ साइड्स पण किती असणार आहेत? 5. हेक्झागॉनला किती असणार आहेत? 6 असणार आहेत. नंबर ऑफ साइड्स पण 6. हेप्टागॉनला 7. नंबर ऑफ साइड्स पण 7. आणि हा काय आहे? ऑक्टागॉन. 1 2 3 4 5 6 7 8. 8 व्हर्टायसेसला आपण काय म्हणतो? ऑक्टागॉन. ऑक्टागॉनला व्हर्टायसेस किती असतात? 8. आणि नंबर ऑफ साइड्स किती असतात? 8.
सो थँक्यू फॉर वॉचिंग. यानंतरचा पुढचा पार्ट आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया. थँक्यू.